ते देवापासून थोडं मागं उभे राहतात. प्रार्थना त्यांच्या घरात होते, त्यांची फॅमिली मधला व्यक्ती प्रार्थना करते आणि देवाची इच्छा की त्यांच्या पत्नीने प्रार्थना करावं. ते पत्नी बोलते की त्याच्या पतीने प्रार्थना करावं, त्यांनी देवामध्ये मजबूत उभा राहावं. म्हणून प्रभूने तुमचं नाव पाहिलं आहे आणि ते बऱ्याच वेळेस प्रभूला सांगत आहे. त्यांची पत्नी इथे आहे का? Jesus, hallelujah, hallelujah. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. Jesus, hallelujah. धन्यवाद Lord, धन्यवाद यीशु. Ribahanama, Rizikonto, Rizobo, Ribahanama. Jesus, hallelujah, hallelujah, hallelujah. बाकी प्रत्येक जण देवाकडे हात उंच करून प्रार्थना करू नका. धन्यवाद येशू. आणि तुमची नेहमी इच्छा आहे की तुमच्या पतीने प्रार्थनात राहावं, प्रार्थना करावं आणि तुमच्या दोघं पती पत्नीला परमेश्वर देवाच्या सेवेत उपयोग आणत आहे. देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करत आहे. रिबाहानामा रिबाहानामा रेझिकोंतोनमो रजिबाहानामा रेझिकोंतो रबो रिबाहाना तियांथानामा. आणि परमेश्वर म्हणते की आता काही दिवसांपासून तुम्ही देवाकडे जास्त वाढत आहात, प्रार्थना करत आहे, पण बऱ्याच दिवसांपासून तुम्ही मागं गेला होता. परमेश्वर तुम्हाला आता मजबूत करत आहे आणि देव तुम्हाला सांगत आहे कोणीही कुठले नातेवाईक तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवतील तिकडे जायचं नाही, तर देवाच्या सेवेत उभा राहायचं आहे. परमेश्वरच्या सेवेत तत्पर तुम्हाला राहायचं आहे. कारण की तुमच्या घरी तुमच्या आजूबाजूचे सगळे लोक प्रार्थनेला एक हॉल तिथे तयार होणार आहे. माझ्याकडे बघा, देव तुम्हाला सांगत आहे तुमच्या घरामध्ये देवाचं काम होणार आहे, पण सेवेत तुम्हाला तयार व्हायचंय. 2 गोष्टी सोडायच्या. नातेवाईक सांगते ह्या कार्यक्रमाला या त्या कार्यक्रमाला ते जायचं नाही. जीवनातून ज्या चुकीच्या गोष्टी वाटत आहे तुम्हाला काढून टाकायच्या, कारण की देव तुमच्या दोघांना पवित्र आत्म्याने भरणार आहे आणि तुमचा उपयोग देवाच्या सेवेसाठी होणार आहे. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये प्रत्येक जण, जसे मी तिथे पाहते 5 फॅमिली, ते 5 फॅमिली प्रभूसाठी एक हॉल घेणार आहे आणि तिथं भक्ती चालू होणार आहे. प्रभूची भक्ती चालू होणार आहे. तुमची इच्छा आहे की तिथे प्रार्थना चालू व्हावं. पास्टर तुमच्याकडे घरी येतात का प्रार्थनेला? तुमच्या घरी तिथे एक हॉल होणार आहे आणि त्या ठिकाणी प्रार्थना चालू होणार आहे. हात उंच करा. रिबाहानामा ओ जीसस. काही दिवसापासून काही कामामध्ये खूप अडचण येते, तुमच्या व्यवसायात खूप समस्या येते, पैशांच्या अनेक प्रॉब्लेम येते, लेकरं आजारी पडते. प्रभू त्या सगळ्या समस्या दूर करत आहे. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. ओ रिबाहानामा ओ रजिबाहातोनमो. अग्नी अभिषेक अनॉइंटिंग ते तुमच्या रिलीज करत आहे. ओ रिबाहानामा ते तुम्हाला आणि भाषा देते. आता परमेश्वर तुमच्यावर अनॉइंटिंग रिलीज करत आहे. दोघंही परमेश्वरच्या सेवेसाठी प्रभू तुम्हाला उभा करत आहे. ओ रिबा बाबा ऐकांतो रजबो रिबा बाबा ओ रिबा बाबा ओ जीसस हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद माझा जिवंत देवा. प्रभू तुम्हाला ब्लेस करत आहे. देवाची महान सेवा, महान कृपा तुमच्या जीवनामध्ये रिलीज होते. जीसस हालेलुया. सर्वजण प्रार्थनामध्ये राहा, शांत राहू नका, प्रार्थना करत राहा सर्वजण. रिब्रांथोलोमो. खूप तुमच्यात वाद व्हायचे, परमेश्वर सगळे वाद दूर करत आहे. तुमच्या जीवनातले हर एक बंधन परमेश्वर तोडून टाकत आहे. आणि प्रभू सांगत आहे कोणती गाडी तुमची आहे तर ती विकू नका. परमेश्वर बोलत आहे तुम्ही हर एक गोष्टीचं काही व्यसनाविषयी काही समस्याविषयी तुम्ही विकण्याचा विचार करत आहे, तर तुम्हाला विकायचं नाहीये, तर देवाच्या सेवेत उभा राहायचं आहे. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. प्रत्येक जण आपले हात उंच करूया, प्रभूला बोलूया की प्रभू माझ्याशी बोल, परमेश्वर माझ्याशी बोल.